तर चला पंच, मॅच स्टार्ट करायची आहे. आपण ओव्हर द टाइम चालू आहे, त्यामुळे कुठे ना कुठे स्पीड अप करायचं आहे. सामना लवकर देखील संपवायचा आहे. तर यस पंच, लेट्स स्टार्ट. येस, वी आर रेडी. गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय एक अष्टपैलू खेळाडू विशाल फदाले. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय या ग्राउंडचा बेताज बादशाह सोनू पाटील पाहायला मिळत आहे. शॉर्ट ऑफ लाईन पहिला चेंडू मात्र बॅकफुटला गेले, कट केला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, त्याच्याकडे होते आहे चूक. चेंडू मात्र चाललाय वन बाउन्स, सीमारेषा पार. येतोय चौकार. श्री गणेश झालाय तो, म्हणजेच या संघाचा. पहिल्या चेंडूवर मात्र एक शेवटच्या क्षणी थांबले, कट केला आणि चेंडूला फक्त जागा दिली, ती म्हणजे पॉईंटच्या दिशेने. येतोय चौकार विशाल यांच्यावर. पहिल्या चेंडूवर मात्र इथे झाला प्रहार. त्या दरम्यान पुढील चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता. कव्हरच्या दिशेने गणेश कटके येत आहेत. एकदा मिळेल दुसरीचा प्रयत्न अक्षय यांचा पण नाही, मागे पाठवलंय. यथोचित त्यांना मागे पाठवलं. कुठे ना कुठे जर इथे दुसरी धाव घेतली असती तर धावबाद व्हायचा चान्स होता. तर यश, पुढील मॅचचे दोन संघ मी विनंती करतो. जय भवानी वॉरियर्स एका बाजूला, तर त्यांच्या समोर आपण पाहणार आहोत माऊली 11. दोन्ही संघांचा कर्णधार तुम्हाला विनंती आहे, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर यायचा. इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेक करणार आहोत. माऊली 11 या संघाचे कर्णधार ऑलरेडी ते आलेले आहेत. तर चला सामन्याला पुन्हा एकदा वळतो आपण सामने दिशेने. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस, पण मात्र इथे काय घडतंय पंच आम्हाला सांगतायत. इट्स वे आउटसाइड द ऑफ स्टंप. चेंडू चाललाय वाईडच्या दिशेने. अवांतर धाव येते. अवांतर धावने धावसंख्या वाढेल. धावसंख्या पोहोचते आहे ती म्हणजेच 6 या धावसंख्येवर. चौकार आला होता पहिला चेंडू, त्यानंतर सिंगल, तर मात्र अवांतर धाव आलेली आहे. फुललेन टाकला चेंडू, काहीसा कळला नाहीये. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. पंचांकडे नक्कीच तिकडे दाद मागितली गेली होती. तर चला पंच, डिसिजन काय आहे? तेच प्लीज पंचांशी वाद घालायचा नाही. दोन्ही पंच एकमेकांशी डिस्कस करून आपला डिसिजन नक्कीच देतील. तर या दोन्ही पंच आपण पाहू शकता डिस्कस करतात एकमेकांसोबत. थोडाच वेळ डिसिजन मात्र इथे येईल. डिसिजन आपल्याला पाहायला लागेल. इट्स OUT, आउट. फलंदाज होते बाद अक्षय गोवारी यांच्या स्वरूपात. इथे मात्र पहिला झटका पाहायला मिळतोय मास्टर सूर्य 11 या संघाला. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली विशाल यांची. मागच्या मॅच मध्ये देखील पहिल्या षटकात सुनील लेवले यांना तंबूच्या आश्रयाला परतलेलं. इथे मात्र पहिल्या षटकात पुन्हा एकदा अक्षय गोवारी यांना मागे पाठवलंय. चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात पाहायला मिळते शिवशंभू 11 या संघाची. फाईन लेगच्या दिशेने आपण पाहू शकता स्वतः अध्यक्ष दुनियादारी ग्रुपचे आज जाम खुश आहेत. पाहायला मिळतं पहिला सामना जिंकला. दुसऱ्या सामन्यामध्ये देखील पहिल्या षटकात विकेट मिळाली आहे. थोड्याच वेळात त्यांना देखील लाईव्ह इन ॲक्शन पाहायला मिळेल का, यथोचित प्रश्न इथे सर्व त्यांचे समर्थक इथे विचारताना. बॉलिंग मिळणार आहे. ओके, येस, क्या बात आहे. स्वतः आम्हाला खंडूराक्षांनी सांगितलं थोड्याच वेळात लाईव्ह इन ॲक्शन त्यांना पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, जागेवरचे हलू नका, जिथे आहेत तिकडेच थांबा. थोड्याच वेळात लाईव्ह इन ॲक्शन खंडूराक्ष पाहायला मिळणार आहेत. तर चला, की फिटनेससाठी नवीन जे त्यांचे एक मला वाटतं एक चांगले जिमनॅस्टिक किंवा एक चांगले जिमपटू म्हणून विशाल यांच्याकडे नेहमीच पाहिलं गेले. पुढच्या वर्षी कामोटे श्रीला देखील ते उतरणार आहे, त्याची सध्या तयारी त्यांची चालू आहे. पुढील चेंडू इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक, फटका बसता. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि काय पाहायला मिळतं, निकू पुन्हा एकदा तंबूच्या आश्रयाला. दुसऱ्या चेंडूवर दुसरा मोठा गडीपाद. विशाल यांना मात्र इथे कमबॅक पाहायला मिळालंय. कुठे ना कुठे आता मात्र सुस्थितीत संघ पाहायला मिळतोय शिवशंभू 11 हा संघ. तर मगाशी म्हटलं तसं प्रशांत कनगल यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या
हा गडी आपल्याला व्यायाम करताना पाहायला मिळतो. विशाल फदाले पुढच्या वर्षी कामोटेश्री या स्पर्धेत देखील त्याला पाहायला मिळणार आहे. विनंती करतो आयोजक जे आपले आहेत, सर्व जे मित्र आहेत, विनंती आहे एकेकाने जरा बाउंड्रीच्या जवळ बसायचंय. असं जर केलं आपण, मला वाटतं 10 पेक्षा जास्त बॉक्स आज हरवू. तर निकू यांची जागा घेण्यासाठी अजून एक दर्जेदार असा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. रुद्राक्ष गोवारी आले तर फलंदाजी मार्कवर. तर इथे काय पाहायला मिळेल, हॅट्रिकचा चेंडू असेल विशाल यांचा. विशाल यांनी जर इथे हॅट्रिक घेतली तर त्यांचेच बंधू विशाल जाधव यांच्यातर्फे 500 रुपये पारितोषिक इथे आलेलं आहे. हॅट्रिक बॉल, पुढील चेंडू शॉर्ट ऑफ लेन कट करण्याचा प्रयत्न, पंच सांगतात इट्स अ वाईड बॉल. अवंतर धाव, रिलोड करून पुन्हा एकदा हॅट्रिक बॉल टाकावा लागेल इकडे विशाल यांना. हॅट्रिक बॉल पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ लेन कट केलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. हॅट्रिक होईल का, तर थोडक्यासाठी हॅट्रिक इथे मिस झाली आहे. चेंडू चालला पॉईंटच्या दिशेने. एक धाव पूर्ण, दुसरी धावचे पूर्ण, तिसरी धावचा प्रयत्न आणि बघता बघता इकडे तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. पंचांचा निर्णय नक्कीच वाट पाहावी लागेल. हात लागलाय, पाय लागलाय की चेंडूला डायरेक्ट स्टंपला लागलाय, पाहावं लागेल. पंच विजय आम्हाला काय तो डिसिजन द्यायचा आहे. नॉट आउट. तर शेवटचा चेंडू असेल. पहिल्या षटकातील धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 2 गडी बाद 10 धावा. शेवटच्या चेंडूवर मोठा फटक्याचा मानस असेल सोनू यांचा. माहिती आहे विशाल यांच्याकडे व्हेरिएशन्स आहेत, चान्स घेतील का. येस, शेवटचा चेंडू विशाल यांचा. फुल लेन टाकला चेंडू. माहिती आहे सोनू यांना हलक्या हाताने फक्त चेंडूला ग्लाइड केला. चेंडू चालला कव्हरच्या दिशेने. एकच धाव तिकडे मिळणार आहे. पहिलं षटक होतंय समाप्त. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 11 गडी बाद 2. सक्सेसफुल षटक आपल्याला पाहायला मिळालं विशाल यांच्यातर्फे. पाहायला मिळतंय रेग्युलर याच ग्राउंडवर आपण त्यांना देखील पाहायला प्रॅक्टिस करता पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्कवर आता मात्र नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. एक तेज तरार असा गोलंदाज प्रथमेश राणे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्याच समोर सध्याच्या घडीला इनफॉर्म बॅट्समन कामोट्याचा एक पॉवर हिटर म्हणून नेहमी ज्याला ओळखलं जातं सोनू पाटील एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर येस मित्रांनो, स्पीडअप करायचं आहे. वारंवार तुम्हाला सूचना येत आहेत. तर चला वळतोय आपण दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. प्रथमेश राणे गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. 10 ते 15 पावलांचा त्यांचा रनअप. पहिला चेंडू फुल लेन टाकण्याचा प्रयत्न काहीसा कळला नाहीये. फलंदाजाचा वेध घेतला, एकदा चेक करायचंय. येस, रबर बॉल क्रिकेटचे सामने पाहायला मिळतो मित्रांनो. नक्कीच क्रिकेट जेवढं महत्वाचं आहे त्यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे ती म्हणजेच आपलं आयुष्य. लक्ष देऊन खेळायचं आहे. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवायची आहे, त्यानंतर मात्र स्ट्रोक खेळायचे. तर यस, जाऊन चेक करायचंय. पाणी द्यायचं संजय, विनंती आहे. 1 मिनिट. कुठे ना कुठे तिकडे मात्र चेंडूने अतिरिक्त उसळी घेतली. थोडीफार तिकडे दुखापत झाली होती सोनू यांना, पण मात्र
दुखापत झाल्यानंतर देखील कमबॅक करतो, त्याला सोनू पाटील असं म्हटलं जातं. पाहायला मिळतं सामना होतोय सुरुवात. शिवा जोपर्यंत तुम्ही पोचाल तोपर्यंत सामना सुरुवात होईल. तर शिवा थोडं स्पीडअप करा. चला पुन्हा आता आपण वळतो सामने दिशेने. काही कारणास्तव सामना थांबला होता, इकडे दुखापत झाली होती सोनू यांना, पण मात्र पुन्हा एकदा सामन्याला होते सुरुवात. प्रथमेश राणे यांचा पुढील चेंडू शॉर्ट ऑफ लाईन, इथे मात्र बॅकफुटला गेले. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल, एक धाव तिकडे मिळेल. दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता तिकडे 2 धावा देखील पूर्ण. पंच सांगते इट्स नॉट आउट. बघता बघता 2 धावा तिकडे संपल्यात. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 13. 13 ऑन स्कोरबोर्ड पाहायला मिळाले. शांत संयमी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते मास्टर सूर्य 11 या संघाची. पहिल्या षटकामध्ये विशाल यांनी 2 मोठे फलंदाज इकडे बाद केले होते, त्यानंतर मात्र मोठे फटके कुठचे आले नाही आहेत. मला वाटतं या पूर्वार्धामध्ये अजूनपर्यंत एक चौकार आला आहे. यस, पहिलंच चेंडूवर विशाल यांच्यावर चौकार आला. त्यानंतर मात्र पुढील जे 8 चेंडू त्यानंतर त्यामध्ये फक्त सिंगल आणि डबल आयला पाहायला मिळाले. चौकार षटकारापासून वंचित ठेवलं या संघाला. तर क्षमता आहे सोनू यांच्याकडे, क्षमता आहे रुद्राक्ष यांच्याकडे देखील. हा सामना एक हाती 50 धावसंख्येकडे पोचवायची. प्रथमेश यांचा पुढील चेंडू आपल्याला पाहायला मिळते. यंगस्टार असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतंय. अंडर 25चं लेदर बॉल क्रिकेट देखील ते खेळतात असं आम्हाला सांगण्यात येते. कुठे ना कुठे मात्र रनअपमध्ये चेंज, त्याचप्रमाणे वाऱ्यामुळे स्टंप देखील पडताना पाहायला मिळत आहेत. कव्हरच्या दिशेने आपण पाहू शकता या संघातील एक अष्टपैलू खेळाडू गणेश शिकटके यांना पाहायला मिळते. फलंदाजी देखील तितकीच चांगली करतात. लाईव्ह इन ॲक्शन त्यांना देखील पाहायला मिळेल. तर इथे मात्र प्रेक्षकांची एकच विनंती येते वारंवार. इथे आता आपण पाहिलं तर ग्राउंडच्या बाहेर 500 ते 1000 प्रेक्षक आलेत फक्त एकाच गोलंदाजी बघण्यासाठी, ते म्हणजेच दुनियादारी ग्रुपचे अध्यक्ष खंडूजी राक्षे यांची गोलंदाजी पाहण्यासाठी. विचार विनिमय करतील स्वतः कर्णधार विशाल, गोलंदाजी देतील खंडू यांना. फुल लेन टाकल्या चेंडू काहीसा कळला नाही आहे. पंच आम्हाला सांगतायत इट्स अ वाईड बॉल. अवांतर धाव कुठे ना कुठे येते. मित्रांनो, जर आपण पाहिलं तर आजचे सर्व सामने येल्लो बॉलनी खेळवण्यात आले. हा स्विंगचा येल्लो बॉल नाही आहे, तर नक्कीच जो व्हाईट येल्लो बॉल आहे त्यालाच मात्र इथे पिवळ्या रंगाचा कलर केला आहे. तेच येल्लो बॉल पाहायला मिळत आहेत. वजनाने देखील काहीसे वजनदार असणारे चेंडू इथे मात्र काय पाहायला मिळतं, बॅकफुटला गेले. आणि आता सोनू यांना तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. चेंडूला डिपॉझिट केलंय. मिड विकेटच्या टोक्यावरून येतोय षटकार. खूप वेळानंतर लेट पण थेट आलेला षटकार पाहायला मिळतो. सोनू यांच्या बॅटमधून धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 20. ह्या धावसंख्येवर मगाशी झालेली इजा, त्यानंतर मात्र कमबॅक पाहायला मिळतं सोनू यांचं. कोणत्याही प्रकारे घाबरले नाही. चेंडूच्या लाईन मध्ये आले, चेंडूच्या लाईन मध्ये येऊन पुल केला त्याला. तर दरम्यान षटकानंतर कमबॅक करतील का प्रथमेश, की अजून एक षटकार येईल सोनू यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा मात्र कुठेतरी रनअप मध्ये होती हे चूक. मोठा रनअप आपल्याला पाहायला मिळतोय प्रथमेश यांचा. 10 ते 15 पावलांचा रनअप त्यांचा. अतिशय वेगवान डिलिव्हरी ते देखील टाकतात. मिस्टाईम स्ट्रोक पाहायला मिळतं मिडविकेट दिशेने. स्वतः कर्णधार तिकडे विशाल आहेत. एकदा मिळेल त्यांच्याकडून होते चूक आणि बघता बघता त्या चुकीला माफी नाही. 2 धावा तिकडे पूर्ण करतात सोनू आणि रुद्राक्ष. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला इकडे पाहायला मिळाली आहे. चित्ताच्या चपळाईने मात्र इथं 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावसंख्या वाढते, 22 वर पोहोचते. फुललेन टाकल्या चेंडू हलक्या हाताने खेळले. चेंडू चालला लॉंग ऑफच्या दिशेने. बारक्या कांबळे तिकडे आहेत. एकच धाव तिकडे मिळणार आहे. शेवटचा चेंडू असेल प्रथमेश यांच्या षटकातील. धावसंख्या झाली आहे 23. रुद्राक्षाच्याकडे देखील क्षमता आहे मोठे फटके मारण्याची,
कामोठे प्रीमियर लीगचे सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं रुद्राक्ष यांनी सुरेख अशी फलंदाजी केली होती. तेच रुद्राक्ष आता मात्र फलंदाजी मार्कवर. शॉर्ट ऑफ लेन कट करण्याचा प्रयत्न, वेगावर स्वार झाले आणि एक निर्धाव असा चेंडूची होते सांगतात. 2 षटकं संपली आहेत. 2 षटकं समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 23. इथे खंडू राक्षे यांचे सपोर्टर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. वारंवार त्यांच्या नावाची तर चर्चा त्याला पाहायला मिळते. गोलंदाजी करतील का, तर मला वाटतं कुठे ना कुठे मित्रांनो मोक्याच्या क्षणीच मात्र त्यांना गोलंदाजी देतात. 6 चेंडू 10 धावा, 6 चेंडू 6 धावा, 6 चेंडू 2 धावा देखील त्यांनी डिफेंड केल्यात. यस, लाईव्ह मध्ये देखील आपण पाहू शकतो. तर जो व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतोय दुनियादारी चषक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते तेच दुनियादारी ग्रुपचे अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. चांगलासा फलंदाज नेहमीच त्यांच्याकडे म्हणून कामोट्यामध्ये बघितलं जातंय. शिस्त म्हणजे खंडू राक्षे असं नेहमीच आपण पाहायला मिळतं जेव्हा पण सराव असतो. तर यस, वळतो आपण सामन्या दिशेने. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरा षटक हाताळतोय आयुष. शॉर्ट ऑफ लाईन, चेंडूला भिरकावलं, चेंडू चालला स्क्वेअरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, 1 बाउन्सर कॅच पकडेल संदेश. तर दरम्यान इकडे एकच धाव मिळते. गोलंदाजाचं नाव श्लोक असेल, चेंज करायचं. आयुष नाही तर श्लोक आहे. तर यस, तुमचा जर 12 खेळाडू असेल तर नक्कीच पाठवायचं आपल्याला. बेस्ट फिल्डर, बेस्ट बॅट्समन आणि बॉलरसाठी देखील बरोबर नाव असणं गरजेचं आहे. तर दरम्यान आपण वळतोय दुसऱ्या चेंडूवर. श्लोक यांचा दुसरा चेंडू. शॉर्ट ऑफ लाईन, भिरकावलाय, चेंडू चाललाय फायनलच्या दिशेने. स्वतः करणार तिकडे खंडू राक्षे. सूर्यक्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय पण मात्र तिकडे अतिरिक्त उसळी घेतली चेंडूने. चेंडू चाललाय 1 बाउन्स, सीमा रेषा पार. येतोय चौकार. चौकारने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचेल ती म्हणजेच 28 या धावसंख्येवर. चूक होते तिकडे अध्यक्षांकडून पण मात्र क्षमता आहे त्यांच्याकडे देखील गोलंदाजीमध्ये ते सगळे चौकार कव्हर करण्याची. तर चला आता मात्र रुद्राक्ष यांच्या बॅटमधून एक आलेला चौकार पाहायला मिळतोय. पुढील चेंडू इथे फुलंड टाकल्या चेंडू खोदून मारण्याचा प्रयत्न. नक्कीच आता मात्र चेंज ऑफ पेस पाहायला मिळाली, चेंज ऑफ लाईन आणि लेंथ देखील पाहायला मिळाली श्लोक यांची. याच्या आधीचा चेंडू शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हर केला, त्यानंतर मात्र कमबॅक करतायत. फुलर लेनचा डिलिव्हरी पाहायला मिळाली. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा इकडे वापर करताना पाहायला मिळाले. श्लोक आलाय निर्वाव. पुढील चेंडू असेल चौथा चेंडू तिसऱ्या षटकातील. श्लोक विरुद्ध रुद्राक्ष. फुल लेंथ इथे मात्र घुटना टेक तमाशा देख मारण्याचा प्रयत्न होता. अंगाचा वेध नक्कीच तिकडे घेतलाय. पंचामाला लेग बायच्या स्वरूपात तिकडे आली आहे मात्र एक धाव. कुठे ना कुठे आपण जर हा फटका बघितला तर बारक्या कांबळे यांची आठवण करून देणारा फटका. बारक्या कांबळे ब्रँडेड फटका आपल्याला पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे प्रयत्न केला होता रुद्राक्ष यांनी. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. अंगाचा वेध घेऊन एक धाव तिकडे मिळाली आहे. धावसंख्या पोहोचते 29 या धावसंख्येवर. पुढील चेंडू फुल्लन चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न पायाला लागलाय. चेंडू चाललाय स्वतः फॉलो थ्रू मध्ये. श्लोक तिकडे मात्र चेंडू गॅदर करेल. पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपात सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते श्लोक यांच्याकडून. तिकडे मात्र क्षेत्ररक्षकाकडून चूक होऊन चौकार आला. त्यानंतर मात्र वारंवारचे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते श्लोक यांच्याकडून. मोठे फटके आले नाहीत. तो चौकार जर सोडला तर या षटकामध्ये मोठे फटके नक्कीच आले नाही आहेत. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल राईट. या शेवटचा चेंडू श्लोक यांच्या षटकातील. हा देखील एक लांब रनअपचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. फुललेनमध्ये पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. स्वतः तिकडे यष्टीरक्षकाकडे चेंडू चाललाय. पंचांकडे दाद आणि इथे मात्र रुद्राक्ष गोवारी धावचितच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळत आहेत. अजून एक धक्का लागला पाहायला मिळतोय. तिसरं षटक होतं समाप्त. तिसऱ्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 30. गडी बाद झाले 3. तर चला मी विनंती करतो जय भवानी वॉरियर्स आपल्या संघाचं जर कर्णधार आले असतील तर यायचं नाणेफेकीसाठी.
या षटकानंतर आपण नाणेफेक करून घेणार आहोत. त्याचप्रमाणे माऊली 11 या संघाचे कर्णधार सचिनजी गुंजाळ ऑलरेडी ते आहेत, त्यामुळे जय भवानी वॉरियर्स या संघाचे कर्णधारांनी यायचे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता प्रणेश शेळके यांना पाचारण केलंय. स्ट्राईकवर आपण पाहतोय सोनू ऑलरेडी आहेत. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. काहीसा शॉर्ट बॉलचा पुरेपूर वापर करताना पाहायला मिळाले नाही आहेत सोनू आपल्याला. मग अशी कुठे ना कुठे चेंडू लागला त्यानंतर मात्र दर्पणात आलेत. एक षटकार नक्कीच त्यांच्या बॅटमधून आला, त्यानंतर मात्र मोठे फटके आले नाही आहेत सोनू यांच्या बॅटमधून. सोनूकडे क्षमता आहे शेवटचे 5 चेंडूमध्ये कुठे ना कुठे 4 षटकार मारण्याची, 5 षटकार मारण्याची देखील. तर यश पाहावं लागेल. प्रणय यांचा दुसरा चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला. इथे मात्र बॅटची कडा, चेंडू चालला थर्ड मॅनच्या दिशेने आपण पाहू शकतो. चांगला प्रयत्न होता यष्टिरक्षकाचा तिकडे, त्याच्या मात्र डोक्यावरून चेंडू गेला. 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाकडे. 1 धाव तिकडे मिळाली आहे. एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 31 या धावसंख्येवर. मी विनंती करतो लीगल या संघाचे संघमालक त्याचप्रमाणे सर्व एजाज भाई आपण यायचंय समालोचन कक्षामध्ये. आपलं देखील स्वागत आम्ही करणार आहोत. इथे मात्र काय पाहायला मिळतंय, आल्या मात्र चेंडूला डिपॉझिट केले. लॉंग ऑनच्या डोक्यावरून येतो एक दणदणीत असा षटकार. कुठे ना कुठे मात्र हा फलंदाज लेट आलाय पण थेट आलाय म्हणावं लागेल. प्रणय यांच्यावर मात्र आल्या हल्ला चढवलाय त्यांनी. पहिल्या चेंडूवर षटकार मारलाय. पाहू शकता नयन खांबे आलेत फलंदाजीसाठी. क्षमता आहे त्यांच्याकडे देखील मोठे फटके मारण्याचे आणि त्याचाच प्रात्यक्षिक पहिल्या चेंडूवर पाहायला मिळालं. आल्याला मात्र वेट अँड वॉच केला आणि चेंडूला डिपॉझिट केलं लॉंग ऑनच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षणात होते, फेरबदल पाहायला मिळतोय. बारक्या कांबळे यष्टिरक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. त्यांना माहिती आहे नयन यांचा गेम काय आहे, त्यामुळेच यशांच्या मागे आलेत गाईड करायला प्रणय यांना. पुढील चेंडू प्रणय यांचा. फुल टाकला चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक. चेंडू जास्त वेळ हवेत आणि इथे मात्र सोपा झेल प्रथमेश यांना पाहायला मिळत आहे. कुठे ना कुठे क्षेत्ररक्षणात जो फेरबदल केलेला त्याचाच मात्र इथे फायदा पाहायला मिळतोय. नयन याचा खेळ होतोय समाप्त. मोठा फटका मारल्यानंतर तंबूच्या आश्रयाला परतताना पाहायला मिळतोय. नयन यांची जागा घेण्यासाठी एक अष्टपैलू खेळाडू या संघातला पाहायला मिळतोय आपल्याला. सुबोध गोवारी येत आहेत फलंदाजी मार्कवर. तर चला फायनल कॉल असेल. जय भवानी वॉरियर्स आपल्या संघाला लवकर कर्णधार पाठवायचा आहे. मुरे 11 माऊली 11 या संघाचे कर्णधार ऑलरेडी ते आलेले आहेत. शेवटचा कॉल जय भवानी वॉरियर्स. पुढील चेंडू प्रणय यांचा. शॉर्ट ऑफ लेंथ, चांगला टायमिंग पाहायला मिळतं. चेंडू सरळ चाललाय स्ट्रेट ऑन द बॉलर सेंड. सुबोध यांच्या बॅट मधून आलाय चौकार. तर येस आता मात्र सुबोध यांनी आल्या मात्र प्रहार चढवला प्रणय यांच्यावर. मग अशा पण पाहिलं नयन यांनी आल्या षटकार मारला. आता सुबोध यांनी आल्या ते चौकार मारलाय. अजूनही एक चेंडू असेल या पूर्वार्धातील. पाहावं लागेल मोठा फटका येईल का. धावसंख्या ऑलरेडी झालेली आहे 41. जर मोठा फटका आला तर 46 बनतील. 47 ची गरज असेल तर यस. चौकार आला तर 44 बनतील. 45 ची गरज असेल. काय होणार पाहावं लागेल. शेवटच्या चेंडूवर जर तरचा खेळ नाहीये. जे तुम्ही ग्राउंडमध्ये करता त्याच्यावरच सगळं डिपेंड करतं. शेवटचा चेंडू प्रणय यांचा ऑन स्ट्राईक आपण पाहतो. सुबोध शॉर्ट ऑफ लाईन भिरकाचा प्रयत्न काहीसा कळला नाहीये.
इथे मात्र निर्धाव चेंडूचे होते सांगता 4 षटकांचा खेळ होता समाप्त. धावसंख्या झाली होती म्हणजे 41. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 42 धावांची गरज. विनंती करतो शेवटचा कॉल असेल जयवानी वॉरियर्स कोण आलंय की नाही की समोरच्या टीमला टॉस विन देऊ. टॉस के लिए आना है जल्दी आ जाइए. पाहुण्यांचं इथे यथोचित स्वागत आपण करतोय. इजाजभाई म्हणजेच लिगल या संघाचे संघमालक. त्याचप्रमाणे पाहुण्यांचा आपण इथे यथोचित सन्मान करत आहोत. मी विनंती करतो रवींद्रजी भगत यांचा सन्मान आपण करणार आहोत. सागरजी मात्र आपल्याला विनंती आहे आपण रवीजी भगत यांचा यथोचित सन्मान इकडे करायचा आहे. तर चला कॅमेरामन थोडा फोकस करा. आपण पाहतो आपल्या सर्वांचे लाडकं असं व्यक्तिमत्व क्रिकेटवर अफाट प्रेम करणारा असा माणूस. रोज जर आपण पाहिलं याच मैदानावर चालू असणारा सराव ज्यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमी होतो रवीजी भगत यांचा शुभ सन्मान इथे आपण सागरजी मात्र यांच्या हस्ते पाहायला मिळतो. एकदा टाळ्या वाजून मान्यवरांचं आपण स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे विनंती करतो एजाजबाई आपण देखील यायचंय आपला देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करतो शिवाजी लंके कुंदनजी कांबळे आपल्या शुभ हस्ते आपण एजाजबाई यांचा सत्कार करणार आहोत. त्यानंतर आपण वळणार आहोत पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. वारंवार ज्यांची आम्हाला साथ लाभली आहे यस तर चला एजाजबाई यांचा शुभ सन्मान इथे पाहायला मिळतोय कुंदनजी कांबळे यांच्या शुभ हस्ते. आजच्या दिवसात जर आपण पाहिलं जे आपण क्रिकेट खेळतो तेच चेंडू म्हणजे जे बॉल जे आहेत ज्यांच्या तर्फे आपल्याला मिळाले तेच एजाजबाई यांचा इथे शुभ सन्मान पाहायला मिळतोय. तर चला आपण पुढील सामन्याचा नाणेफेक करणार आहोत. एजाजबाई यांच्या शुभ हस्तेच आपण नाणेफेक करतोय. जय भवानी वॉरियर्सच्या संघाचे कर्णधार आलेत. माऊली 11 या संघाचे कर्णधार देखील उपस्थित. एजाजबाई यांच्या शुभ हस्ते नाणेफेक त्याला पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे बिंगो 11 या संघाचे सर्व मयूरजी चिमणे यांचे इकडे सहर्ष स्वागत आपल्याला पाहायला मिळतंय. वेळात वेळ काढून आपण देखील आलात तुमचं देखील स्वागत. तर चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 24 चेंडू जिंकण्यासाठी 42 धावांची गरज. नाणेफेक जिंकली आहे ती म्हणजेच माऊली 11 या संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. तर पुढील सामन्याचं या उत्तरार्धाचं समालोचनचा पदभार सांभाळायला मी विनंती करतो. कोकणचा अजून एक सुमधुर असा आवाज नेहमीच समालोचनामध्ये त्यांचं वर्चस्व आपण पाहायला मिळतो. कुंदनजी कांबळे विनंती करतो आपण यायचंय पुढील उत्तरार्धाचं समालोचन सांभाळायचंय. धन्यवाद विहान. तर नक्कीच सुरू असणारा सामना एका बाजून पाहतो शिवशंभो 11 विपक्ष मास्टर सूर्या 11 संघ. नक्कीच यामध्ये जो सामना जिंकेल तो बक्षीस पात्र होईल. तत्पूर्वी या ठिकाणी पाहतोय प्रथमतः नाणेफेक जिंकून शिवशंभो संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारणे आव्हान दिलं फलंदाजीसाठी ते मास्टर सूर्या 11 संघाला. मास्टर सूर्या 11 संघाच्या सगळ्याच खेळाडूने 41 धावांचं आव्हान समोर ठेवले ते 42 धावांचं आव्हान समोर ठेवले होते शिवशंभो 11 संघाला. सलामीर जोडी मैदानामध्ये आले. एका बाजून पाहतो स्ट्राईकला प्रणय शेळके, दुसऱ्या बाजून बारक्या कांबळे. पहिलाच बॉल भर वेगाचा तेज दरार. बॅटचा बॉलचा काही संबंध येत नाहीये आणि डॉट बॉलने होते सुरुवात.
स्ट्राईकला पाहतो आपण प्रणय शेळके आणि नॉन स्ट्राईकला आहे तो बारक्या कांबळे. निकूचा दुसरा बॉल स्लोवर चेंडू त्या बॅटने खेळला, ऑन साइडला खेळला, हलकासा फटका, सन्मान दिला मात्र बॅटने आणि स्ट्राईक रोटेट केली आणि स्ट्राईकला पोहोचला येतो रायगडचा वेल फिनिशर बारक्या कांबळे. तब्बल 42 धावांचं आव्हान आहे. पाहूया उर्वरित 22 बॉलचा खेळ मैदानामध्ये शिल्लक आणि 41 धावांचे आव्हान मैदानामध्ये शिल्लक. पाहूया पहिलाच बॉल, बॅटने बॉलची कडा घेतले, यष्टीरक्षका मागे स्क्वेअरच्या दिशेने बॉल गेलाय, सोनेने बॉल अडवला गेला, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव घेतली जाते. दुसऱ्याचा कॉल दिला होता बारक्याने, परंतु प्रणयने बॉल पाहून होल्ड असा कॉल दिला आणि केरीवरती समाधान मानावं लागेल. जर का बारक्या कांबळ्याच्या प्रत्येक षटकारासाठी या ठिकाणी KPL कमिटीच्या वतीने 1000 रुपयाचा इनाम आलेला आहे. रबर बॉल KPL कमिटीची होती, त्याच्या माध्यमातून बारक्या कांबळ्याच्या प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचा इनाम आहे. याची देखील बारक्या नोंद घ्यायची आहे. नक्कीच KPLचा हंगाम गेल्या शनिवार रविवार आपण पाहिलात बारक्या कांबळ्याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे पूर्णत्वास घेऊन गेला होता. पाहूया चांगला फटका, बॉल चाललाय कव्हरच्या डोक्यावरून सीमा पार, दर्जेदार षटकार. या षटकाने जोराने धावसंख्या पुढे सरकेल, आव्हान खूप छोटं होतं परंतु नक्कीच या फटक्याने जवळ घेऊन जाईल आणि या षटकाराने धावसंख्या जोराने पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती धावसंख्या झाली ती 8, बिनबाद 8. चांगला खेळ मैदानामध्ये सुरू आहे. स्ट्राईकला पाहतोय प्रणय, आता पहिला षटकार ठोकलाय, फुल टॉच बॉल, तोच बॉल भिरकावून दिलाय स्क्वेअरच्या दिशेने, बॉल चालाय दुसरा बॅक टू बॅक षटकार. या षटकाराने धावसंख्या पुढे सरकते परंतु नक्कीच या ठिकाणी प्रणयने काहीसा पण घेतलाय. आज चांगला खेळ या ठिकाणी मैदानामध्ये करायचा आहे आपल्या संघासाठी, आपल्या शिवशंभू संघासाठी आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून घेता. जर का हा सामना जो संघ जिंकेल तो नक्कीच या ठिकाणी बक्षीस पात्र असेल. तर पाहूया कोण ठरतो याच्यामधील बक्षीस पात्र संघ. हॅट्रिक होते का आणि पुन्हा चांगला खेळलेला अप्रतिम दर्जाचा फटका, बॉल चाललाय सीमा पार, 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. मॅच लवकर संपूर्ण असंच काहीचं चित्र मैदानामध्ये पाहतोय आपण, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. राजकारण, सरडा आणि क्रिकेट कधी रंग बदलतील कोणीच सांगू शकत नाहीये. त्याचप्रमाणे खेळ अजून चांगले तेज तर्रार रफ्तार गोलंदाज मास्टर सूर्या 11 संघाकडे आहेत. नयन खांबे असेल, सोनू असेल, चांगले गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतील. नक्की स्वतःहून कमबॅक करतील का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. धावसंख्या झाली ती तब्बल 18. हे संतोष पाहूया नयन खांबे टू बारक्या, पहिलाच बॉल तेज तरार बॉल, यष्टीरक्षकांकडून होते चुकीचं रूपांतर मात्र एक धावेत झालंय. बाईकच्या स्वरूपात एक धाव घेण्यात येते. एकेरी धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या होते ती 19. पाहूया नयनचा पुढील बॉल प्रणयसाठी. आतापर्यंत प्रणयने 2 षटकार ठोकलेत आणि खाली बॉलने डाऊन लाईन दिशा घेतले. बॉल चाललाय निर्धाव, बॉल चाललाय डॉट. 16 चेंडू आणि 23 धावांचा खेळ मैदानामध्ये शिल्लक आहे. पहिला सामना जिंकले होते ते शिवशंभू संघ आणि मास्टर सूर्या यांच्यात विजयमध्ये ही लढत. चांगला फटका ऑन साइडला खेळला, लॉंग दिशेला फटका, क्षेत्ररक्षण देता येणार, त्या चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक धाव घेण्यामध्ये सक्सेस ठरतो शिवशंभू संघ आणि प्रणय आणि बारक्याची जोडी. एकेरी धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या होते ती 20 आणि जिंकण्यासाठी 15 चेंडू आणि 22 धावांचं आव्हान मैदानामध्ये शिल्लक. पाहूया खंडू राक्षे आणि संपूर्ण संघ याची आतुरता
आणि काहीसा दिशाहीन दिशा भरकटलेला हा चेंडू आताच पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. पंचांना जर आढळलं रिव्ह्यू घेण्यासारखं तर रिव्ह्यू देण्यात येईल. याची देखील प्रत्येक खेळाडूने प्रत्येक संघनायका नोंद घ्यायचे. चांगल्या प्रकारचा की आणि विशेष कौतुक असेल ते मास्टर सूर्या 11 संघाचं, कारण की आपण टाइम दिला होता त्या टायमामध्ये ते पोहोचले आणि मॅच सुरू केली. पुन्हा एक खोलवरचा पायावर आदळला गेलेला बॉल त्यावरती बाईकच्या स्वरूपात एक धाव घेतले. खाली कोण नसल्यामुळे दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी देखील धाव सक्सेस मध्ये. चपळाईचा खेळ मैदानामध्ये पाहतोय. आताच्या 3 धावा जोडल्या जात आहेत. जिथे एक धाव होती तिथे चपळाईने बारकेने दुसरी धाव घेतली, दुसऱ्यावरती थ्रो चुकला आणि त्यावरती एक धाव घेतली. अर्थात 3 धावा जोडल्या गेल्यात आणि 3 धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 24. अर्थातच सामना 14 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असेल. नयन खांबे गोलंदाजी मार्कवरती पाहत आहे, त्याला साथ देते सलामीर जोडी शिवशंभू संघाची बारक्या कांबळे आणि प्रणय शेळके. पाहूया प्रणयचा पुढील बॉल. चांगला खेळलेला फटका कव्हरच्या दिशेने मिड कव्हरच्या दिशेने खेळायला फटका. एक धाव घेतली जाईल, एकीने धावसंख्या पुढे सरकेल. अंतिम चेंडू असेल या ओव्हरचा. पाहूया नयनचा लास्ट बॉल. घुटना टेक तमाशा देख असा काहीसा फटका खेळायचा प्रयत्न होता बारक्याचा, परंतु प्रयत्न फसला. बॉल अंगावर आदळला आणि या बाईकच्या स्वरूपात एक धाव घेतली जाईल आणि एकीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 25 आणि जिंकण्यासाठी आव्हान शिल्लक मैदानामध्ये 26 झालंय. 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. प्रमुख आयोजक आदरणीय शिक्का भाऊ, मॅच संपली की लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा याची देखील नोंद घ्यायची. आपण प्रमुख आयोजक आहात. मुख्य संघाची जबाबदारी अर्थात 12 चेंडू आणि 16 धावांचा खेळ मैदानामध्ये शिल्लक आहे. 6 चेंडू वैयक्तिक हाताळण्यासाठी येतोय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सोनू पाटील, एक उत्कृष्ट असा संघनायक या जय हनुमान कामोटे संघाचा, अर्थातच मास्टर सूर्या 11 संघाचा. त्याला माहिती आहे समीकरण खूप छोटं असलं तरी मला माझ्या बॉलिंगनी मॅच मला विजय प्राप्त करून द्यायचा. प्रयत्न हे दोन्ही बाजून चालू असतील. 12 चेंडू आणि 16 धावांचा खेळ मैदानामध्ये शिल्लक. पाहूया पहिलाच बॉल बारक्यासाठी. काहीसा फसवा चेंडू होता. यष्टीरेषेकडून होते चूक आणि चुकीचे रूपांतर होते ते एक धावेने बॅटकटच्या स्वरूपात एक धाव घेतली जाते. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 27. पाहूया स्लोवर चेंडू त्यावरती पूल केलाय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. प्रशांतकडून होते चूक. चुकीचं रूपांतर पाहूया कुठपर्यंत होईल आणि चुकीला माफी नाही. अर्थातच मिळतील 4 धावा आणि या 4 धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 31. अगदी समीकरण जवळ आणून ठेवलंय ते प्रणय आणि बारके याने. अर्थातच मैदानामध्ये खेळ शिल्लक राहिलाय तो 10 चेंडू आणि 11 धावा. बघितला तर 2 बॉलचा खेळ आहे, बघितला तर 10 बॉलचा खेळ आहे, परंतु मॅच कधी संपेल हे कोणीच सांगू शकत नाहीये. नक्कीच सोनूचा पुढील बॉल प्रणयसाठी आणि पुन्हा एकदा खेळायचा फटक, परंतु या ठिकाणी हिट विकेट झाले आणि प्रणयला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. आणि आता प्रणयची जागा घेण्यासाठी खंडू राक्षे अर्थात दुनियादारीचे अध्यक्ष खंडू राक्षे बॅट घेऊन मैदानात येतील का? नाही, मैदानामध्ये येत नाहीये. आज कदाचित यंग टॅलेंट त्यांना पुढं आणायचं होतं म्हणून आज खंडू राक्षे यांनी गोलंदाजी घेतली नाहीये, फलंदाजी स्वीकारली नाहीये. याचाच अर्थ होतोय क्रिकेटवरील प्रेम. खंडू राक्षे सातत्याने आपल्यावरती किती क्रिकेटवरती प्रेम करतात हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि आता ज्या गोलंदाजाने पहिला मॅच शिवशंभू संघाला विजय करून दिला होता तोच विशाल फदाळे आलाय मैदानामध्ये. या ठिकाणी कामोटे क्रिकेटमध्ये एक लाडके व्यक्तिमत्व आदरणीय पंडित अण्णा गोवारी यांचं या ठिकाणी आगमन होतंय. संपूर्ण दुनियादारी चषक आणि दुनियादारी ग्रुपच्या वतीने त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत.
पाहूया पहिलाच बॉल फुल टॉच बॉल आणि या ठिकाणी पुन्हा होते चूक आणि चुकीला माफी नाही अर्थातच मिळतील 4 धावा आणि 4 धावेने धावसंख्या पुढे सर केला तर विजयाच्या जवळ जातोय तो शिवशंभो संघ. प्रशांत कडून मिस फिल्डिंग झाली तिथे 4 धावा घेतल्या गेल्या. त्यानंतर पुन्हा एकदा लॉंगॉनच्या खेळाडूने चूक केली त्याचं देखील रूपांतर झालंय 4 धावेने. पुन्हा एकदा पंडितांना गोवर यांचं या ठिकाणी स्वागत. आदरणीय मेघनाजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील आमच्या संपूर्ण कमिटीच्या वतीने हार्दिक सहर्ष स्वागत. पाहूया विशालचा पुढील बॉल अप्रतिम त्याचा फटका रिव्हर्स स्लिपचा प्रहार या ठिकाणी आणि बॉल फेकून दिलाय सीमा पार खणखणीत असा विशालचा दर्जेदार षटकार. आजच्या दिवसभरामधील पहिलाच मोठा रिव्हर्स स्लिपच्या प्रहार पाहायला गेला आणि पंडित अण्णांचे या ठिकाणी पाहतो आपण आल्या आल्या सन्मान केला जातोय स्वागत केला जातंय आणि लेझी क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालं. विशालच्या माध्यमातून विशाल होतोय झेल बाद विशालचा होतोय झेल आणि संपतो विशालचा खेळ. आदरणीय मेघनाथजी म्हात्रे साहेब यांचा देखील या ठिकाणी संपूर्ण कमिटीच्या वतीने सन्मान केला जाईल. सरांनी वेळात वेळ काढून या दुनियादारी चषक 2026 पहिल्याच पर्वाला आपण भेट दिलात त्याबद्दल आपलं या संपूर्ण कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. खंडू राक्षे या ठिकाणी फलंदाजीसाठी आले ज्याची संपूर्ण या ठिकाणी आलेला क्रीडा रसिक वाट पाहत होता. तो आलाय तो फलंदाजीसाठी आलाय पण गेलाय नॉन स्ट्राईकला आणि 6 चेंडू 1 धाव. बारक्या कांबळे स्ट्राईक देऊ शकतो का? नाही 1 धावच पाहिजे हरकत नाही. विजय प्राप्त करून देण्यासाठी आला आहे आणि या षटकाराने मॅच जिंकतोय शिवशंभो संघ. विजय संघाचे मनपूर्वक अभिनंदन आणि मास्टर सूर्य 11 संघ यांना देखील पराजित केले परंतु त्यांनी चांगला खेळ केला आणि संपूर्ण स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचं देखील मनपूर्वक अभिनंदन. विशाल फदाळे पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब राहिला होता आपला तो घेण्यासाठी यायचंय. त्याचप्रमाणे